हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला थंबनेल बघून तर समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे आणि आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे। तर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय, तर त्याआधी आपल्या चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल, नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूचं जे घंटीचं आयकॉन आहे ते पण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येतं। आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि अजून भरपूर सारे व्हिडिओ आहेत तर रेसिपीज संदर्भात, ते तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती जर तुम्हाला आवडत असतील तर चालू करत आजच्या आपल्या व्हिडिओला। तर आपण चॅनल कसं चालू करायचं, आता तर सर्वजण वेल एज्युकेटेड असतात, थोडीफार माहिती असते, गुगलचं अकाउंट असतं, यूट्यूबमध्ये तुम्हाला आता जे नाव पाहिजे किंवा तुमचे व्हिडिओ ज्याच्याविषयी आहेत ते तुम्ही चॅनलला नाव देऊ शकता। तर रेसिपीज आहे तर तुमचं नाव आणि त्याच्या पुढे रेसिपीज, किंवा मेकअपचं असेल तर मेकअपचं, डेली ब्लॉग्स असतील तर नाव तुमचं आणि डेली ब्लॉग्स असं व्हिडिओचं चॅनलचं तुम्ही नाव देऊ शकता। त्यानंतर व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय वस्तू लागतात, इन्स्ट्रुमेंट्स काय लागतात, तर त्यासाठी तुम्हाला लागतो तो म्हणजेच एखादा चांगला कॅमेरा असेल मोबाईलमध्ये, असा मोबाईल लागतो, अँड्रॉइड मोबाईल, त्याच्यामध्ये कॅमेरा असेल असं की नाही आयफोनच हवा आहे व्हिडिओ काढण्यासाठी, यूट्यूब चॅनल व्हिडिओ टाकण्यासाठी असं काही नाही आहे। तुमच्याकडे विवो, सॅमसंग, ओप्पो, रेडमी, रिअलमी असे बरेच सारे फोन आहेत जे सगळ्यांकडे असतात आजकाल। तर त्या फोनमध्ये पण तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता, शॉर्ट्स व्हिडिओ काढू शकता, आडवे व्हिडिओ। तुमच्याकडे जे काय टॅलेंट आहे, माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही पब्लिकपर्यंत पोहोचू शकता तुमचं जे चॅनल आहे त्याच्या मार्फत। अजून तुम्हाला लागतं ते म्हणजे स्टँड। आता माझं जर बोलायला गेलं तर मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मी मोबाईल असा हातात पकडून म्हणजे उभे व्हिडिओ, आडवे व्हिडिओ काढत होती, पण ते काही दिवसांनी मला खरंच खूप अवघड वाटायला लागलं की खरंच आपण म्हणजे त्याची चांगली क्वालिटी आपण देऊ शकत नाही पब्लिक समोर। आपल्याला स्टँडची गरज खरंच लागते, आज ना उद्या लागते। त्यामुळे जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करताय तेव्हा तुम्ही ते घेऊ शकता। आता मी जे स्टँड वापरत होती, अजून वापरत आहे, खरंच खूप चांगलं आहे, ते तुम्हाला मी सजेस्ट करते। जर तुमचं बजेट नसेल, नवीन यूट्यूब चॅनल चालू केलंय, बघा इथे देते मी, हे जे स्टँड आहे ना हे मी मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, खरंच खूप चांगलं आहे। मी जेव्हा ऑनलाईन ऑर्डर केलं आणि मला ते रिसीव झालं तेव्हा मला त्याची क्वालिटी खरंच आवडली नव्हती, कारण वाटलं की हे फक्त ते काय होतं माहिती आहे का, असं स्टँड आहे ते थोडंसं असं होतं, बाकी काय ते असं होत नाही। आडवा व्हिडिओ काढू शकता, उभा व्हिडिओ काढू शकता, थोडंसं प्रेस होतं, थोडंसं इकडे प्रेस होतं, एवढंच। बाकी तुम्हाला असे व्हिडिओ काढायचे तर असे काढायचे तुम्ही नाही करू शकता, फक्त स्टँड फिरवू शकता इकडे तिकडे। आणि जर तुमचं चांगलं बजेट असेल तर हे बघा अशा प्रकारचं हे स्टँड आहे जे ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे। हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे, आता 1-2 दिवसामध्ये येईल, मी आल्यानंतर त्याचा पण तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ काढून दाखवेल। हे स्टँड जे आहे ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे, आता छान आहे। म्हणजे मी यूट्यूब चॅनलला बघितलं होतं की स्टँड कोणतं घ्यायचं आता चांगलं उंचीचं वगैरे, तर हे स्टँड आहे बघा। बजेट तुमचं जर 1000-1500 पर्यंत असेल तर तेवढ्यामध्ये हे चांगलं येतं, पण तुम्ही नवीन स्टार्ट केलं असेल तर तुम्ही हे जे मी मिशोवरून सांगितलं ना ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा, खरंच खूप छान आहे, त्याची क्वालिटी पण चांगली आहे। सेल्फीसाठी यूज करू शकता, असे व्हिडिओ काढायचे असतील तुम्हाला असं पकडून सेल्फी स्टिक सारखं त्याला मोबाईल लावून तुम्ही व्हिडिओ काढू शकता, खरंच खूप छान आहे स्टँड। त्याला वरती लाईट पण आहे, चार्जिंगसाठी केबल येते, कमी बजेटमध्ये मस्त आहे, मी वापरलंय, अजून पण छान आहे। त्याची जी खालची स्टँडची क्वालिटी आहे, स्टीलची पाईप जी आहे तिची पण क्वालिटी खरंच खूप छान आहे। आणि हेच तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती पण भेटेल, स्टँड टाकलं तर स्टार्टिंगलाच येऊन जातं हे नवीन, म्हणजे जे नवीन स्टार्ट करतायत सेल्फी व्हिडिओ घेताय तुम्ही त्याच्यासाठी बेस्ट आहे, तर तुम्ही हे नक्की घेऊ शकता। तुम्हाला जर हे घ्यायचं असेल ना याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तिथून तुम्ही घेऊ शकता। तर मोबाईल पाहिजे आणि स्टँड हवं आहे, बजेट असेल तर चांगलं घेऊ शकता आणि नसेल तर मी सांगते ते घेऊन टाका। त्यानंतर तुम्हाला येतो विषय म्हणजे एडिटिंगचा। आता व्हिडिओ कशामध्ये एडिट करायचे, तर मी जर आहे बघायला गेलं तर मी इनशॉट म्हणून ॲप आहे बघा, हे अशा प्रकारचं दिसतं, मी तुम्हाला दाखवते इथे स्क्रीनवरती। अशा प्रकारचं जे ॲप दिसतं ना ते इनशॉट म्हणून ते मी यूज करते, पण आता काही कालांतराने मला असं समजलं आहे की मी त्यामध्ये व्हिडिओ एडिट करते, थंबनेल बनवते। थंबनेलचा काही इश्यू नाही आहे, पण जे व्हिडिओ एडिट करते ना त्याची क्वालिटी, फोटो क्वालिटी थोडीशी लो होते। त्यामुळे मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुम्हाला जर एखादं चांगलं बऱ्यापैकी माहिती असेल तर तुम्ही ते मला सजेस्ट करू शकता।
मी आता VN ॲप घेतलाय. VN ॲप म्हणून आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ छान काढता येतात, म्हणजे एडिट वगैरे मस्त करता येतात. तर ते ॲप मी यूज करून बघेल आणि ते पण मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल. पण आता सध्या बघायला गेलं तर मी InShot ॲप वापरते. त्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर, फिल्टर, स्पीड जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर व्हिडिओचा थंबनेल तुम्हाला हव्या त्या ॲपमध्ये तुम्ही बनवू शकता. मी तर बघायला गेलं तर आता InShot ॲपमध्ये मी तो व्हिडिओचा थंबनेल वगैरे बनवते. व्हिडिओला शेड्यूल लावून तुम्ही पोस्ट करू शकता. त्याला आधीच शेड्यूल लावायचं हे पण तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मी तर यूट्यूब चॅनल चालू केलं. मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली आहे. मी ज्याचा वापर केला आहे, मी कशा प्रकारे चालू केलं होतं. आणि तुम्ही सातत्य ठेवायचं व्हिडिओ पोस्ट करण्यामध्ये. आता समजा आज व्हिडिओ पोस्ट केला, तुमची पब्लिक केव्हा बघते व्हिडिओ? सकाळी साधारण 11-12 वाजता. आता मी तर पोस्ट करते की सकाळी 9, 9:30 किंवा जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत. याच्या पुढे मी पोस्ट करत नाही, कारण मी जर यूट्यूब स्टुडिओमध्ये सर्च केलं की माझी जी सबस्क्रायबर्स आहेत किंवा पब्लिक जे आहे ती कोणत्या टाईममध्ये व्हिडिओ पाहते माझे यूट्यूबचे, तर मला असं आढळून आलं की 9 ते 11:30पर्यंत जो टायमिंग आहे त्यामध्ये माझे व्हिडिओ त्याला खरंच व्ह्यूज चांगले येतात, तेव्हा मी पोस्ट करत असते. आणि व्हिडिओ पोस्ट करायमध्ये सातत्य ठेवायचं. असं नाही की आज व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यानंतर 5-6 दिवसांनी त्यानंतर कसं चाललं आहे काय त्याचं बघायचंच नाही. असं यूट्यूब चॅनल चालून काहीच फायदा नाही आहे. मग ते चांगली त्याची ग्रोथ पण होणार नाही, सबस्क्रायबर पण वाढणार नाही आणि व्ह्यूज पण येणार नाही. यासाठी व्हिडिओ टाकण्यामध्ये सातत्य हवं आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यामध्ये क्वालिटी दिली पाहिजे. जे काही खरं आहे ते सांगितलं पाहिजे. असं नाही की बनावट काहीतरी सांगायचं. त्यामुळे व्हिडिओला चांगले असं कंटेंट तुम्ही देऊ शकता. जसं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन माहिती आहे ती तुम्ही पब्लिकपर्यंत पोहोचू शकता. तर जे काही खरं आहे ते जगासमोर सांगायचं, म्हणजे पब्लिकला सांगायचं. तुम्हाला जी काही माहिती आहे ती उगाच बनावट वगैरे काही सांगायला गेलं ना मग जास्त काय व्ह्यूज येत नाही. ते तेवढ्या दिवसापर्यंतच राहतं, म्हणजे नवीन. त्यानंतर पूर्ण असं कंटिन्युअसली व्हिडिओला व्ह्यूज जात नाही. त्यामुळे जे काही रिअल असतं तेच सांगायचा प्रयत्न करायचा यूट्यूबवरती. खरंच ज्याने फायदा होतो, बेनिफिट्स होतात असे कंटेंट ठेवा, म्हणजेच तुमचं व्हिडिओचं क्वालिटी किंवा व्ह्यूज छान येतात व्हिडिओला. जे काही खरं तुम्ही सांगताय आणि पब्लिकला पण ते पटून जातं. मग तर अशा प्रकारे यूट्यूब चॅनल चालू करू शकता. मी खाली ते लिंक देते, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. अजून काय माझ्याकडून तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा माझं काही चुकलं असेल तरी पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कमेंट करा. आता मी खूप दिवसातून असा व्हिडिओ बनवला आहे इन्फॉर्मेटिव्ह, म्हणजेच माझ्याकडे जी माहिती होती, इन्फॉर्मेशन होती, मी तुम्हाला सजेस्ट केली आहे. तर तुम्हाला आवडते की नाही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चलो आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.